8-10 ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल आणि 10 आणि 15 नोव्हेंबरमध्ये मतदान आणि रिझल्ट होईल असं कानावर येतं. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे पुढच्याच काही महिन्यात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण ठरलंय महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ नेत्याचं विधान. हे विधान केलंय राजकारणातले संयमी आणि अभ्यासू नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी. सर्वात आधी आपण पाहूया की पृथ्वीराज चव्हाण या संदर्भात काय म्हणाले. आणि जर हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारचा पराभव झाला, दोन्ही ठिकाणी आज भाजपची राज्य सरकार कार्यरत आहेत, तिथं जर पराभव झाला तर मग त्याचे थेट परिणाम लोकसभेच्या स्थैर्यावर होतील. राज्यामध्ये भाजपा विरोधी लाट आहे, देशामध्ये भाजपा विरोधी लाट आहे, याचा परिणाम कदाचित समर्थन देणाऱ्या पक्षांच्यावर होईल. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार आणि सरकारला धोका निर्माण होईल. ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 13 महिन्यात गडगडलं होतं, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. आणि ते टाळण्याकरता मग आणखी काही उपाययोजना करता येतील का? त्यातली एक उपाययोजना आहे राष्ट्रपती राजवट लावणं. तर पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाला पार्श्वभूमी आहे राज्यातल्या निवडणुका लांबल्याची चर्चा असण्याची. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते. नियमाप्रमाणे विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं असतं. 2019चा विचार केला तर 2019 साली महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान पार पडलेलं, तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी झालेली, निकाल लागलेला. 2019 साली राष्ट्रपती राजवटीनंतर 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यामुळे यंदा सुद्धा 21 ते 26 ऑक्टोबर दरम्यान मतदान होईल असा अंदाज व्यक्त होत होता. पण निवडणुका अजून तरी जाहीर न झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता केवळ पृथ्वीराज चव्हाणच नाही तर विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव असलेल्या अनंत कळसे हे सुद्धा राष्ट्रपती राजवटीची शक्यता व्यक्त करू लागलेत. 26 नोव्हेंबरच्या पर्यंत जर विधानसभा अस्तित्वात आली नाही आणि त्याचं सेशन झालं नाही तर आपल्या महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय. मागे सुद्धा आपण असं केलं होतं. 8 मला वाटतं नोव्हेंबर 19ला त्या 24 नोव्हेंबर 19 पर्यंत आपण काहीतरी राष्ट्रपती राजवट लावली होती. आय एम सब्जेक्ट टू करेक्शन. पण मागे मग शपथविधी वगैरे होऊन तो राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. आपल्या सर्वांना तो इतिहास माहिती आहे सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर ती राष्ट्रपती राजवट उठवल्यानंतर गव्हर्नमेंट अस्तित्वात आलं. तर कदाचित त्याच धर्तीवर यावेळेस सुद्धा राष्ट्रपती राजवटीचा पर्याय आपल्या सरकारपुढे आहे. तर पृथ्वीराज चव्हाण राज्याच्या राजकारणातलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व मानलं जातं. पंतप्रधान कार्यालयात काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेत. त्याचमुळे चव्हाणांच्या विधानाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट नाकारणं किंवा स्वीकारणं टाळल्याचं दिसलं. आज निवडणुकांचा विषय मी घेत नाही आणि यामध्ये आज फक्त दर्शनाचा विषय आहे. तर एकीकडे पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रपती राजवटीची शक्यता व्यक्त करतायत तर दुसरीकडे मुख्यमंत्री थेट भाष्य करायचं टाळतायत. तर शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात मतदान कधी होणार, निकाल कधी लागणार याचं वेळापत्रकच सांगून टाकलंय. खरं तर ऑक्टोबरमध्येच आपलं मतदान व्हायला हवं होतं, पण अदृश्य शक्ती ही स्वतःला पाहिजे तेच करते अनेक वेळा देशामध्ये. आणि त्याच्यामुळे जे काय कानावर येते ते 8-10 ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल आणि 10 आणि 15 नोव्हेंबरमध्ये पर्यंत मतदान आणि रिझल्ट होईल असं कानावर येतं. तर सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकांवरनं संभ्रमात दिसत असले तरी गणेशोत्सवानंतर निवडणूक आयोगाची एक समिती महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल असा सूत्रांचा अंदाज सुद्धा आहे. आपल्या राज्यामध्ये राजकीय गोंधळामुळे वेगवेगळ्या निवडणुकांच्या वेळापत्रकांचा पुरता बट्ट्याबोळ झाला. आधीच राज्यातल्या महत्त्वाच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही खोळंबलेल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधक त्यांच्या राजकीय स्वार्थाप्रमाणे निवडणुकीची गणितं मांडण्यामध्ये मशगूल आहेत. पण निवडणुकांसंदर्भात प्रत्येक सरकारला संविधानाच्या चौकटीमध्ये राहणं आणि त्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. जर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटीचा निर्णय झाला तर तो अर्थातच महायुती आणि खास करून भाजपसाठी मोठा फटका देणारा असेल. त्याची जाणीव किंवा त्याचा अंदाज अर्थातच भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाला सुद्धा आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची रिस्क सध्या तरी कुणी घेणार नाही असंच मत व्यक्त होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट न लागता
निवडणुका वेळेत होतील हे नक्की.